टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर आज नाशिकमध्ये महिला आयोग आपल्या दारी हा उपक्रम राबवत आहेत आणि या निमित्तानं तक्रारदार महिला त्यांच्या समोर आपलं गाऱ्हाणं मांडतायत। मात्र हे गाऱ्हाणं मांडत असताना फक्त पत्नीच पतीच्या विरोधात गाऱ्हाणं मांडते असं नाही, तर एक आई देखील आपल्या मुलीच्या विरोधातली तक्रार देण्यासाठी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्याकडे आलेले आहेत। आपल्यासोबत ताई, काय नाव तुमचं? अनुसया मधुकर गांगुर्डे। तुम्ही तुमच्या स्वतःच्या मुलीच्या विरोधात महिला आयोगात तक्रार दाखल करता आहात, काय नेमकं प्रकरण आहे? त्या मुलीने आमचं ना, मी घर दिलं तिला, तिने माझ्या मुलांवर बलात्काराची केस नोंदली आणि घर द्या मला म्हटली आणि एका मुलावर छेडछाडीची केस नोंदली। तर घर देऊ नाही पण केस मागे घेत नाही माझ्या मुलांची। मग आता याला करायचं काय? शेवटी आम्हाला आत्महत्या करायची पाळी आली। आम्हाला जर न्याय नाही भेटला तर आम्ही आत्महत्या करून घेऊ। पण ताई, इथे काही महिला ज्या आहेत त्या पतीच्या विरोधात तक्रार करतायत, तुम्हाला स्वतःच्या मुलीच्या विरोधात तक्रार करायची वेळ आली आहे। हां, मग आता तशी वेळच आणली ना त्या मुलीनं आम्हाला। मग त्याला करायचं काय साहेब, सांगा तुम्ही? तर हा तुम्ही नाही आम्हाला द्या साहेब। बरं, पण मग तुम्ही याच्यापूर्वी महिला आयोगात तक्रार केली होती का? हां, आम्ही मुंबईला गेलो होतो, ह्याच मॅडमकडे गेलो होतो मुंबईला। बरं, मग तिथं पत्र परिषद भरली तरी आम्हाला काही म्हणजे न्याय भेटलाच नाही। मग आता तुम्ही आम्हाला न्याय द्या आणि आमची इथून सुटका करा, म्हणजे तुम्हाला आम्ही नम्र विनंती सांगतो। पण मग आज तुम्ही ज्यावेळेला महिला आयोगाच्या अध्यक्ष आलेल्या आहेत रुपाली चाकणकर, त्यांच्याकडे तक्रार केली का आणि काय सांगितलं त्यांनी? त्यांना सांगितलं आम्ही हेच सांगितलं, तुम्हाला सांगितलं तेच सांगितलं आम्ही। तर त्या म्हणल्या आम्ही तिथं पिंपळगावला साहेबाला सांगतो, फोन केला त्यांनी आणि तिला बोलवून घेतो आणि तिला केस मागं घ्यायला लावतो म्हणे। मग त्यांनी एवढं सांगितलं आम्हाला। बरं, पण मग आता तुमची काय मागणी आहे तुमची? आमची मागणी अशी आहे, केस मागे घ्यावा, नाही तिने ऐकलं तर तिच्यावर गुन्हा दाखल करावा। आपण बघतोय की या ठिकाणी महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वतः महिलांच्या तक्रारी ऐकून घेत आहेत, मात्र फक्त पती पत्नीचेच गाऱ्हाणे या ठिकाणी ते ऐकत नाहीये। तर अशा पद्धतीनं काही आया देखील आपल्या मुलींच्या विरोधातल्या तक्रारी सांगण्यासाठी महिला आयोगाच्या अध्यक्षांसमोर हजर झालेल्या आहेत आणि त्यामुळे आता या सगळ्या तक्रारींचं निवारण नेमकं कसं होणार हे बघणं देखील महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरा पर्सन विशालसह मी चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी।